तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे। मित्रांनो आता मी स्टेटस बघत होतो। स्टेटस बघता आपले महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांचं अपघातामुळे निधन झालेलं आहे। स्वागत आहे माझ्या नाना पिसाळ यूट्यूब चॅनलमध्ये। तर आलो आहे आज नवीन एक ब्लॉग घेऊन। तर भावांनो मी आज बी गावालाच पाणी भरायला आलो आहे। बघू शकताय आपलं पाणी चालू आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भावांनो। तर भावांनो मी आलो आहे आता येरीवर। मोटर चालू आहे का बंद आहे? मोटर तर चालू आहे मित्रांनो। पाणी त्याने वळवून घेतलं मित्रांनो। गावांदी आहे का वय पाणी वळवून घेतो भावांनो। बघू शकता ही आपली येरी, हे टाटा रे इथं। त्याने आता पाणी वळवून घेतलेलं त्याच्याकडे जाणं पडन। आता किती राहिलं आणि किती नाही त्याचं भरायचं त्याला विचारणं पडन। आता पाणी देतो का नाही, आता काय नाही देणार मित्रांनो, पाणी देणार नाही। लय आडीव माणूस आहे ते, पाणी नाही देत। बाबा किती राहिलं भरायचं? 4-5 साठे राहिलं। तर लावशिंग काय नाही मग आज? नाही आता कुठं लाव, शेंगा भरावून गेल्या शेंगाने? मग ते भरावलं का? आय बाजरी माय जा एक खांड राहिले गव्हाचं। बर काल दिन आपण मोय देईन ना, नाही तर हां तरी टायम लागून ते आपण गवारीला सोडीन। तर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं लय आडीव माणूस आहे, ते पाणीच नाही देत। तर आता आहे म्हणे बाजरी भरानी असं करा नाही, सकाळी भर म्हणे तू। आता सकाळी म्हणे तू परवंदीन भर। आता काय होतं काय नाही मग सकाळ आता मी चालू करन। आता तर काय नाही देवा, आता बाजरी भर राहिला आहे तू। तर तुम्ही म्हणत असते ना मित्रांनो हो काय आलतो तू। तर भावांनो आपल्या गावा इथल्या चिड्या बसू राहिल्या तर खाली बट सरपण पाडून दिलं। तुम्ही बघू शकता हे बघा बेकार सरपण पाडून दिलं। आणि आगात माहेच गव येतं, मायाच गावा जाते चिड्या बसते तर बाकीच्यांचं गहू बडं पसाद येतं म्हणून त्यांच्याकडे काय जात नाही। तर आमच्याकडंच दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ बेकार चिड्या किती राहते तर बघू शकता की किती घाण पाळलेली। खाली बट गहू खाऊन घेतलं, एक पोतं बी निघाव नाही एवढ्या पट्टीमध्ये। तर भावांनो आपला सुनबापूनी फायनली गाय घेऊन आलेला आहे वावरात। आता गाय बांधू राहिला आहे सुनबापू। किंवा आपला दर्शा मोर पळून चालला। बांध सुनबापू तळा तळा बांध। ही 2 वासरं पुरी वाटाळ लावली अशी इथं खोंड्यामध्येच पळती तर एक गाय महाग आहे अजून। आपला सोनबापू आता गाय बांधून शेळामध्ये जाईन। सोनबापूने आता माया डबा घेऊन आलेला आहे, तो तिकडे डबा आहे। आता सोनबापू गाय बांधल्या का शेळामध्ये जाईन। तर भावांनो आता गाय बांधून दिले तर आता गायींचा चारा घ्यायला चाललो होता। ह्यो मक्कीचा चारा आहे, पावसाळ्यामध्ये गोळा केला होता दसऱ्यामध्ये आपण शेतकऱ्याजवळून। तर आता 3 गाड्या आणल्या होत्या, एखादंच गाडं राहिलं आहे। आता एक वैरण वाळक्याची आणि मागून कोण्या टाकतो मी। तर आता गायींना चारा टाकून झालेलं आहे, आता आपण जेवण करणार। तर मित्रांनो आता आपण जेवण करायला आलो आहे। आता बघू आपल्या डब्यामध्ये काय काय दिलेलं आहे। तर मित्रांनो बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी मित्रांनो। चला आपण पण जेवण करू आता आणि तुम्ही पण जेवण करा। तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे। मित्रांनो आता मी स्टेटस बघत होतो। स्टेटस बघता आपले महाराष्ट्राचे नेते अजितदादा पवार यांचं अपघातामुळे निधन झालेलं आहे। तर मित्रांनो इथली धक्का बसला, विमान लँड होऊन गेलं। तर भावानं निधनच होऊन गेलं त्याचं। हे बघा आपली दर्शी कशी पाणी पितीये। आता दर्शीला आणली पाण्यावर, आता शेवट राहिली होती दर्शी पाणी पाजायची। आता 2 पाणी पाजावून गेले आता दर्शीच राहिली होती शेवट। आता हिला पाणी पाजून देणार आणि बांधली का लगेच चारा कापाय जाणार आपण आपला खोंड्या। तर मित्रांनो आपला खोंड्या फायनली कापून गेलेला आहे। आता आपण गायींना टाकणार चारा। तर मित्रांनो आपण आता गायींना चारा टाकू राहिलो तर बघू शकता
आता सोन बाप्पू आता चरा टाकू राहिला गायनला. हे आता काळ्याला टाकला आता आपल्या दर्शीला टाकन. आता आपण गायला चरा टाकून दिलेला आहे. आपण फायनली गायला चरा टाकून दिलेला आहे. आता सोनबापू शाळेतून आलता, तिकडून सोनबापूने पपई आणली होती. सोनबापू पपई कुठून आणली? आपल्या फौजीच्या वावरातून आणली. मित्रांनो इथं पलीकडच्या अंगण फौजीचं वावर आहे, तिथून सोनबापूने पपई आणल्या. तर आम्ही आता खातोय पपई. तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ? आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भावांनो. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा. लाईक फॉलो सबस्क्राईब करा. जय हिंद जय भारत.